हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी खूप संध्याकाळी म्हणजे रात्रीचाच व्लॉग स्टार्ट केला आणि सध्या मी ब्लाउज डिझाईन्स बनवते, तर त्याच्यामुळे व्लॉग काही जास्त शूट वगैरे करत नाही। आणि ते असं होतं म्हणजे व्लॉग शूट केला तर माझी ब्लाउज डिझाईन बनवून होत नाही आणि ब्लाउज डिझाईन बनवायला घेतली तर व्लॉग होत नाही, म्हणजे दोन्हीतून कोणतं तरी एकच होतं। तर मी सध्या ब्लाउज डिझाईन्सच म्हणजे कंटिन्यू करते, कारण की व्लॉग शूट करायचं पण खूप कंटाळा येतो, कारण विराला बघायचं, मग ते व्लॉग करायचे आणि व्लॉगचं कसं असतं खूप सारे व्हिडिओ शूट करावं लागतात सारखं सारखं, तर त्याच्यामुळे मग कंटाळा येतो व्लॉग शूट करायचा। मी ब्लाउज डिझाईन्सचं कसं जर मिस्टरांनी तिला एखादा तास घेतला तर मग पटकन होऊन जातं। तर आणि डिझाईन्सचे व्हिडिओ हेल्पफुल पण असतात सगळ्यांसाठी, नवीन नवीन डिझाईन्स शिकायला भेटतात, तर त्याच्यामुळं मी जास्त करून डिझाईन्सवरच लक्ष देते। आणि त्या दिवशी मी एक व्हिडिओ शेअर केला होता की मी वजन कमी करते, आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओ खाली कमेंट्स होते की अश्विनी तू प्रेग्नंट आहे का, तर बऱ्याच दिवसाच्या कमेंट्स येऊ राहिल्या, म्हणजे 10-15 दिवसापासून कमेंट्स येत आहे की अश्विनी तू प्रेग्नंट आहे का। तर खरं तर ना, प्रेग्नन्सी म्हणजे वजन वाढल्यामुळं तसं वाटतं, वजन वाढलं की पोटाचा भाग आपोआप वाढतो आणि मग ते असं वाटायला लागतं की, तर त्याच्यामुळेच आहे ना मी वजन वाढलं ना आता उपवास स्टार्ट करते। म्हणजे त्या व्हिडिओ खाली कमेंट होती की आम्हाला पण सांग वजन कसं कमी करायचं, तर मी याच्या आधी बरेच व्हिडिओ बनवले असेल त्या टॉपिकवरती की वजन कसं कमी करते मी। माझं वजन पण ना असं आपोआप वाढून जात असतं, आपोआप वाढायला सुरुवात होती किंवा आपोआप कधी कधी कमी होतं, पण शक्यतो वाढतच असतं। तर मग मी काय करते, वजन वाढायला लागलं की उपवास स्टार्ट करते, म्हणजे आठवड्यातून कोणता पण एक दिवस उपवास पकडते आणि उपवासाला फक्त फ्रुट्स खायचे, बाकी काहीच खायचं नाही, आणि संध्याकाळी जेवण करायचं। आणि चहा वगैरे कमेंट्स यायचे त्यावेळेस की अश्विन तू चहा साखरेचा पिती का, चहा बंद केला का, तर गुळाचा चहा पिते मी। गुळाच्या चहाने ॲसिडिटी पण होत नाही आणि वजन कमी करायला पण मदत होते। पण गुळ दोन प्रकारचे असतात, तो एक म्हणजे काळा कलरचा गुळ असतो ना, तो वापरायचा चहासाठी, तर त्याने हेल्थला पण चांगला असतो आणि वजन पण त्याने कमी होतं। आणि वजन कमी करायचं एक तर एकदम सोपी ट्रिक आहे, त्याने खूप लवकर वजन कमी होते, पण ते कसं लहान मुलं असल्यानं पॉसिबल होत नाही, कारण की म्हणजे 32 वेळेस चावून जेवण करणं, ज्यावेळेस आपण 32 वेळेस चावून जेवण करतो ना, सकाळ संध्याकाळ, म्हणजे जेव्हा पण आपण काही पण खातो ना, तर ते 32 वेळेस चावून जर जेवण केलं ना, तर तुम्ही बघाल 2 ते 3 दिवसात आपलं वजन कमी वाटायला लागतं। 2 ते 3 दिवसातच सगळे म्हणतात की तुझं वजन कमी झालं, तू बारीक दिसायला लागली। पण ते कसं लहान म्हणजे समजा आता जेवायला बसलं ना, तर विरा लगेच रडायला लागते, मग तिला घ्या, मग आपण काही जेवण करून घेतो, तर ते काही पॉसिबल होत नाही आता सध्या मला। तर त्याच्यामुळे नाही, तर मग ते जर आपण केलं ना तर अजिबात वजन वाढत नाही आणि चेहऱ्यावर ग्लो वगैरे पण येतो त्याने खूप। तर तो एकदम असरदार उपाय 32 वेळेस चावून खाणं। तुम्ही उपवास करा नका करू, पण 32 वेळेस चावून जर जेवण केलं, म्हणजे एक घास 32 वेळेस चावायचा, म्हणजे तुम्ही काही पण खाल्लं ना तर ते 32 वेळेस चावून खायचं। त्याने इतकं फास्ट, म्हणजे एवढं फास्ट वजन कमी होतं, तुम्हाला महिन्यात असर दिसायला लागतो, 2 दिवसात असर दिसायला लागतो। तर ते एक मी करते आणि एक उपवास करते। तर मग मला सध्या 32 वेळेस चावून जेवण करणं काही पॉसिबल होत नाही, मी खूप घाईघाईमध्ये जेवण करून घेते आणि त्याच्यामुळे अजून वजन वाढतं। आपण जेवढं घाईघाईमध्ये जेवण करतो ना, त्याने अजून वजन वाढतं। आणि एक सकाळचं म्हणजे जर आपण लेट जेवण जर केलं, म्हणजे सकाळीच काहीच नाही खाल्लं आणि लेट 11च्या पुढे जेवण केलं 12 पर्यंत, तर मग तेव्हा पण खूप वजन वाढतं। तर एक सकाळी टाइम ठेवायचा, 10 वाजता जेवण करायचं, त्याच्यानंतर दुपारी खात असेल तर दुपारी करायचं, संध्याकाळी करायचं, आणि पण 32 वेळेस चावून जेवायचं जर तुम्हाला वेळ भेटत असेल। 32 एकदम एकदम एक घास बारीक चावून खायचं, तर तुम्हाला वेळ भेटला तर ते तुम्ही नक्की करा, कारण की त्याने खूप फास्ट कमी होतं। आणि जर ते नसेल जमत तर मग मी उपवास पकडते आणि उपवासाला फक्त फ्रुट्स खायचं आणि गुळाचा चहा वगैरे ते प्यायचं, त्याने पण लवकर होतं वजन कमी। म्हणजे त्याने थोडा टाइम लागतो, पण मग होतं त्याने वजन 100% पण कमी होतं। म्हणजे माझं होतं, मला दुसऱ्यांचं एवढं काय माहीत नाही, पण उपवास धरून आणि फ्रुट्स खाल्ले ना तर त्याने वजन कमी होतं आणि आरोग्यासाठी पण चांगलं असतं आठवड्यातून एक वेळेस उपवास पकडणं। तर मग मी बस एवढ्याच टिप्स फॉलो करते आणि त्याने माझं वजन कमी पण होतं लवकर लवकर। आणि कधी कधी असं होतं की वजन खूप जास्त वाढतं ना, तर त्यावेळेस भूक जास्त लागते आणि उपवास आपल्याला कंट्रोल होत नाही, आणि मग उपवास पकडला ना, आणि काही जणी म्हणते आम्ही उपवास पकडून पण आमचं वजन कमी होत नाही, तर त्याच्यामध्ये खूप चुका करतात त्या। एकतर उपवास पकडला तर मग एक तर उपवाशी राहतात, मग काही खात नाही, त्याने पण अजून वजन वाढतं। खरं तर उपवास पकडला ना तर फ्रुट्स खायचं, म्हणजे तुम्ही सफरचंद खाऊ शकता, त्यानंतर पेरू खाऊ शकता, त्याने लवकर कमी होतं वजन। नाहीतर मग वेगळं उपवास पकडला ना, काही जणी खिचडी खातात, त्याला मग खिचडी खाऊन काहीच उपयोग होत नाही साबुदाण्याच्या खिचडीने। उपवास पकडला किंवा नाही पकडला त्याचा काही फायदा होत नाही शरीराला। किंवा गोड खातात, पेढे वगैरे, तर त्याच्यामुळे असं काही खायचं नाही। तुम्ही फक्त म्हणजे जर
तुमचं आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्ही ही गोष्ट ट्राय करू शकता की उपवास पकडायचा आणि फ्रुट्स खायचं. म्हणजे साधारण दिवसातून 1 ॲपल 1 पेरू किंवा 2 पेरू एखादा ॲपल असं खाल्लं तरी चालतं. खूप जास्त पण सारखं मग कंटिन्यू खाल्लं तर मग काहीच उपयोग होत नाही उपवास पण पकडून. ह्या दोन ना खूपच असरदार ट्रिक आहे, तुम्ही एकदा करून बघा. मला पण असं होतं, वजन वाढलं ना आपल्याला काय वाटतं की लगेच आपलं वजन कमी व्हावं, पण थोडा वेळ जातो वजन कमी करण्यासाठी. आपल्याला असं वाटतं की आज मी उपवास पकडला आणि उद्या मी लगेच बारीक दिसायला लागले, असं नाही होत. थोडा 1 महिना तरी द्यावा लागतो. पण जर तुम्ही 32 वेळेस चावून जेवण केलं तर तुम्हाला 2-4 दिवसातच कोणीतरी असं म्हणायला लागेल की तू तब्येत कमी झाली, बारीक दिसायला लागली. तर ते एक असरदार आहे, त्याने होतं खूप फास्ट. तुम्ही ते करा किंवा उपवास पकडा. आणि माझं काय होतं, मी मध्ये म्हणजे खूप दिवसापासून उपवास बंद केलेले होते आणि वजन वाढल्यामुळे आपल्याला भूक लागते ना, तर आपल्याला उपवास कंट्रोल होत नाही म्हणून आपण सारखं काही ना काही खातो. मग त्याने पण आपल्याला उपवास धरून काहीच फायदा होत नाही. म्हणजे माझ्यावरून सांगते मी आता उपवास पकडायला स्टार्ट केल्यानंतर मला असं वाटतं की मी हे खाऊ का ते खाऊ का काय खाऊ. म्हणजे मग सारखं वेफर्स काय, हे खाय ते खाय, मग त्याने काहीच वजन कमी होत नाही. तर मग आणि पहिल्या दिवशी आपलं काहीच, म्हणजे पहिल्या आठवड्यात उपवास पकडला ना मग कंट्रोल नाही होत. नंतर 2-3 वेळेस असं होतं, पण नंतर एकदम काहीच वाटत नाही. उपवास स्टार्ट केला ना तर काहीच वाटत नाही. पण म्हणजे ज्याची तब्येत वाढायला सुरुवात होती ना त्याला खूप भूक लागत असते, तर त्याच्यामुळे तसं होतं. चला तर मग मी असंच वजन कमी करते. आणि माझ्या प्रेग्नन्सीवरती पण कमेंट्स येतात की अश्विनी प्रेग्नंट आहे का, तर ते वजन वाढल्यामुळं असं पोट दिसतं. कारण वजन वाढलं ना जास्त करून आपलं एक तर हात जाड होतात, एक तर पोट जाड होतं. म्हणजे 2 गोष्टींवर असर दिसून येतो. तर आता खाली चालू आहे स्वयंपाक बनवायचं. विरा आणि शिव आहे ना चिकन आणि सूप खाऊ राहिले आणि मिस्टर बनवत आहे बिर्याणी. तुमचं काय? गरम सूप चिकन. म्हणते मला नाही बोलत तुम्ही. वरती आला तो वरती आले पण म्हणले कुठं नुसते वरती येऊन गेले होते. बरं खा हळूहळू खा हळूहळू. अरे फक्त स्वयंपाक लहान पोरांचा झाला म्हणजे आमचा, अजून तुमचं नाही झालं काही. तुम्ही देता आहे मग सूप बी आम्हालाच लागत आहे. पण आमच्या पप्पा चिकन नाही खाते, चिकनच्या शिरा खाऊ राहिले. आणि ना त्याच्यात बिर्याणी बनवली आहे, इकडे ना सुक्क बनवलंय. पप्पा चिकन खात होते पण खाती नाही, असं आवडत नाही म्हणून त्याच्या खात्या. नाही आवडत गोड, तुम्ही कधी खावा. एकच खाल्लाय ना फक्त एकदाच खाला नावाला गेली. बस ना खा. छान आहे ना आजींची भाजी बनवला. छान आहे, छान आहे ना, असं कर ना, छान आहे. छान तोंडात असं दाखवते. खाऊन घे. खाते